आपली आयुष्य हजारात एक आहे नाही. बरं झालं बाई लहानपणीच ठरवून ठेवलं ते, नाहीतर हे चित्तर घेऊन जायला गर्दी झाली असती इथं. ओ व्याही, पोरीची जास्ती तारीफ करू नका, नाहीतर आमची बाजू व्हायची पोराची आणि तुमची व्हायची पोरीची. अहो तारीफ करण्यासारखीच आहे पोरगी. संसार बी कौतिक करण्यासारखं करल. अरे आतापासून नुसती मुंबई नाचू लागल्या डोसक्यात. अहो लग्न करून मुंबईला जायचंय म्हणून नुसतं तेच चाललंय समज. आयशू, इकास्ता मुंबईचा पत्ता म्हणजे तुमचा आत्ताचा पत्ता सांग बरं. हा, खोली नंबर 5, बिना मायची चाळ, बैल बाजार, कुर्ला पश्चिम, मुंबई 40000780. अरे वा, लयच भारी गड्या. माझा अजून पत्ता पाठ नाही, पण हिच्या समज लक्षात राहते. आता माझे औषध बी टायमावर येत जातील. हा येडी बाबळ, औषध. माय, हे धर जरा. मी जाऊन आले. अगं कुठे चालली? अगं मालकांनी पाखराला औषध द्यायला सांगितलं होतं. अशी गेले ना अशी आले काय. हा अगं हळू. आम्ही पाखरं पण नाही मारायचो. जगासाठी तो एक ऍक्सिडेंट मी बघितलंय. तुम्ही मारलं माझ्या आई. तुम्ही खूनी आहात. मला आयुष्यात जगासाठी तो एक ऍक्सिडेंट. खूनी आहात. तुम्ही मारलं माझ्या आई. मला आयुष्यात मंजिरी, मंजिरी तू आलीस. मालक, मी आयशू. मी मालकीन बाई नाही. मंजिरी,
ऐश्वर्या माझं ऑमलेट. ऐश्वर्या माझे कॉर्नफ्लेक्स. ए ऐश्वर्या माझी ग्रीन टी. आयशू मला कॉफी दे. ये तुमचं कॉर्नफ्लेक्स. ये तुमचं आमलेट. ऐश्वर्या हा हे सगळे कपडे इस्त्री करून ठेव. मला कळत नाहीये कोणतं घालायचं. चालेल. हे माझ्यासाठी ग्रीन टी आण. 200 ग्रॅमनं वजन वाढलंय माझं. जी आणते. हे घे. थँक्यू. काय आयशू कालचा बघण्याचा प्रोग्राम कसा काय झाला? अगं लाजती काय? इकडे हे घे माझ्याकडून बक्षिसी. अहो पण अगं बक्षिसाला नाही म्हणू नाही. ठेव असू दे. दाजी तुमची काफी. धन्यवाद. दाजीकडनं लय बक्षीस कमवलं जणू. हा किती? 500. 500? हिमालय उचलून आणलास का काय 500 द्यायला? हा चल माझा वाटा दे. तरीच म्हणलं तुमचा वाटा दिला नाही तर गोड कशी लागल बक्षिसी. रिवाजच असतोय तो. असं मग दामू काका तुम्ही कधी दिली का नाही कोणाला बक्षिसी? ते विचाराय अजून तू लय लहान आहेस. हा मुद्द्याचं बोल आणि मला मोकळं कर. हा डोंगरा एवढी कामं पडले ती. असं अजून तुला एक सांगतोया. पुढच्या टायमाला सांगायला लावायचं नाही. नंदी पुढं निवड ठेवल्याशिवाय शंकरदेव पावत नाही. कळलं का? अगं, ह्या वाड्याचा मेन माणूस आहे म्या. बायजींपेक्षा बी मेन. माणूस म्हणलं म्या बाय माणूस नाही. काळजी करू नका. आजच्या पंचायतीच्या मीटिंग मध्ये सगळा फैसला होऊन जाईल. नाही चिंता करू नका. सूर्या निघतोय. ठेवते. बायजी. सूर्या तयार झाला का बघ. हा बायजी. थांब. पाखरू बरं झालं असेल तर सोडून ये. हा मालक. येतो पाहिजे. थांब. बायजी मी लहान आहे का आता? आमच्यासाठी लहानच आहात तुम्ही अजून. बरं ते जागेचं काय झालं? आज त्यांचा फोन आला होता. काम झालंय. आता बैठकीत तोच विषय मांडायला चाललो ना. आज बैठकीत तुंबळ माजल असं दिसतंय. रंगराव काही गोंधळ घालेल असं वाटतंय बाई. रंग्या आडवा गेल्याशिवाय राहायचा नाही आज. दुसरं काय जमतंय त्याला? आडव्यात गेल्या बगैर त्याचा जीव काही स्वस्त बसत नाही. बायजी आपली बी तयारी झाली आहे ना. जाऊ दे की त्याला आडव्यात. आपण बी बघू की. विषय नाही. येतो. आज पुण्याला जाणार आहे. उद्याच येईन. काळजी घे काय. अन्नमध्ये येत जा. मंजिरी तू आलीस. मालक मालक मी आयशू. मी मालकीन बाय नाही.
काल रात्री जे काय घडलं जे ते चुकूनच घडलं. हा मालक. पण ती साडी ती मालकीन बाईंची आहे ना, त्यांनी मायाला दिली ती. आणि काल मला पाहुणे बघायला आलते तर मायाच म्हणली की नेस म्हणून, मालकीन बाईंचा आशीर्वाद म्हणून. बर. आमदार साहेबांनी गावात नवा पॉवर प्लांट आणायची योजना आखलेली आहे. त्याच्यासाठी जमीन आणि पैसा कुठून आणायचा हेच कळत नव्हतं. पण आपल्या गावातले सर्वात मोठे भूधारक बागायतदार सूर्यबान जाधव यांनी हा पेच एका झटक्यात सॉल्व्ह केलेला आहे. रेवण नदीच्या अंगाला लागून असलेली जमीन त्यांनी गावाच्या भल्यासाठी उपक्रमासाठी दिलेली आहे. याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बस झालंय. सरपंच साहेब, अहो घोटाळा करून राहिले ना राव तुम्ही. ती जमीन कोणाच्या बापाच्या मालकीची नाहीये. आणि सूर्यभान जाधव ती जमीन दान करायला त्यांच्या तरी बापाच्या मालकीची आहे का? करेक्ट बोललास. आयुष्यात पहिल्यांदा करेक्ट बोललास. कारण कसं आहे, जमीन मायात बापाची, आपल्या बापाची. आणि आपल्या बापानं ती जमीन माया आईच्या म्हणजे हौसाबाईच्या नावावर केली. एकदम बरोबर. फुकणे आहे कागद. आईला हो धन. हे जमिनीचे कागदपत्र. ही असली चिल्लर कागद माझ्या समोर नाही नाचवायची. माझ्या बापाचं नाव लावतोय ना
त्यातच सुख मानायचं. नाही तर कसं आहे, आज कागद फाडलीत, उद्या तुला फाडीन. सूर्यभान, काही काळजी करायची गरज नाही. हे पहा, जमिनीचं टायटल क्लिअर आहे आणि जमिनीचे पेपर्स हे सगळं मी पंचायतीत दिलंय. त्याचं कसं आहे बरं का, रंगरावांचा येळ जात नाही, मग ते टाइमपास करायला येते असं कुठं कुठं. मस्त बरं का रंगराव, छान टाइमपास झाला आमचा. टाइमपास केल्याबद्दल तुमच्या कामाचा मोबदला. आयुष्य आता काहीच दिवस असते ना आपल्यात. का म्हणून रे? का म्हणून काय, लग्न झाल्यावर इथं कशाला थांबलती? हा, डायरेक्ट मुंबई. हे आयशू, लई मज्जा येईल ना राव तू मुंबईत गेल्यावर. हा ना, आपण बी जाऊ चुकून माकून कधीतरी. आयुष्य घेशील ना आम्हाला बी? हा, लग्नाचा विषय काढला तर काय बोला ना बाई. कशी बोलत, तिचे अहो आलेत ना. हा काल तर रात्री त्यांनी शेवया पण खाल्ल्या आयुष्याच्या घरी. हा ना, एवढं भारी. आणि कालपासून त्यांच्याबद्दल एक शब्द तरी बोलते का पाय बरं? काय बोलू? हा, मगापासून आपला इकास 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 लावलाय, जसं काही कालच आबाळातून टपकलाय त्यो. लहानपणापासून ओळखतो ना त्याला. आता मुंबईला होऊन आला एवढंच आहे, त्यात काय एवढं? हा, आयुष्य लग्न कधी आहे ग? आणि हळद पण असणार ना. अगं बोल की काहीतरी. सांग ना. लई भाव लागतो राव तुला. भाव नाही, ये पा नेम लागतो माझा आता. ए आयशू, याला काय अर्थ आहे राव? मला वाड्यावर काम आहे, उशीर होतोय. बाईजी, दादाचं पुण्याला जाणं हल्ली लईच वाढलंय नाही? आज नाही वाटत तुला? नाही म्हणजे मी काय म्हणते, काम काम म्हणजे असं काय काम असतं बुवा? सगळं तर हितेच आहे. बाईजी, दादा नक्की पुण्यालाच जातोय ना की दुसरीकडं कुठं? ए बायजी, बाहेर ये. हा, माया हक्काचं गिळून गप्परून बसलीस काय ग? ए सटवे, बाहेर ये म्हणती ना. ए, माया दारात घाण करायला कायला आली सांसा? निघून जाईत ना. निघ. निघत नसते मी.
हे पाय तो पाय बायजी, तू पाय. रंगरावाच्या वडिलानं हे जग सोडून जाण्याआधी जी जमीन मला दिली होती ती तू या कार्ट्यानं गावाला दान दिलीच कशी म्हणते मी. ती माया हक्काची जमीन आहे. हक्क तिथं असतो जिथं माणूस नैतिक असतो. दुसऱ्याच्या घरात जाळ करून स्वतःचं घर सुखी होत नाही हंसा. ते तू मला शिकवू न ग. यांनी दिलेली जमीन मला पाहिजे म्हणजे पाहिजे. दिलेली जमीन म्हणजे अगं बंद दारात त्यांनी स्वर्ग तुझ्या नावाने केला असन म्हणून काय स्वर्ग तुझ्या मालकीचा झाला. सूर्याने जे काही केलं ते बरोबर केलं. वाटलंच तुझं तोंड असंच चालन म्हणून. नीट सांभाळून निघायचं इथनं. आणि ह्यो तुझा गळा आहे ना तो दुसरीकडे फाड. बायजी 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 तुम्ही जरा सांभाळून बर का. मी आणि माई आहे आम्ही भिकारी नाही. तेव्हा नीट आणि शिस्तीत बोलायचं. तुझी आई भिकारी नाही ते माहिती आहे मला. भिकारी असती ना तर थोडी भीक तरी घातली असती. ती कोण आहे हे सांगायला लावून तोंड खाण करू नकोस माझं.